नमस्कार. आज मी ते रव्याची रेसिपी बनवत आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घालते. मिक्स करून घेते. 2 चमचे दही घालते आणि रव्यामध्ये मिक्स करून घेते. इथे भांड्यात तेल घेतलेले आहे फोडणीला. त्यात राई जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. कांदा थोडासा नरम झाल्यावर बारीक कापून ठेवलेलं गाजर आणि मटारचे दाणे घालते. 2-3 मिनटं परतून घेते कांद्याबरोबर. आता भिजत घातलेल्या रव्यामध्ये घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून बाजूला ठेवते. अर्ध्या तासानंतर मिश्रण मिक्स करून घेते. पुन्हा त्यात 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घालते. थोडीशी कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. इथे आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घातलेलं आहे. त्यात रव्याचं मिश्रण घालते आणि झाकण लावून 3-4 मिनिटांनी पुन्हा एकदा झाकण काढून दुसऱ्या बाजूने शिजवून घेते. दुसऱ्या बाजूने पण 2-3 मिनिटं शिजवून घेतलेले आहेत. आप्पे तयार आहेत. इथे कढईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला अननस घालते. 2-3 मिनिटं तुपावर परतून घेते आणि 2 वाट्या पाणी घालून उकळून घेते. इथे कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. त्यात 1 वाटी रवा भाजून घेते. रवा भाजल्यावर त्यात अननसाचे तुकडे आणि पाणी उकळून ठेवलेलं ते घालते. मिक्स करून घेते. किंचित मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून रवा शिजवून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. रवा शिजलेला आहे. त्यात ड्रायफ्रूट्स घालते आणि 1 वाटीपेक्षा थोडंसं जास्त साखर घालते. थोडंसं तूप घालते वरून आणि मिक्स करून घेते. चारोळी घातलेली आहेत आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेते. इथे केशर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेलं घालते आणि मिक्स करून घेते. वेलची पावडर घालते. अननसाचा शिरा तयार आहे. इथे कढईत तूप घेऊन 1 वाटी रवा भाजून घेते. त्यात ड्रायफ्रूट्स घालते आणि पुन्हा एकदा भाजून घेते. त्यानंतर 1 छोटं केळं बारीक कापून ठेवलेलं ते घालते आणि रव्यामध्ये भाजून घेते. दोन वाटी दूध गरम केलेलं ते घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून रवा शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. रवा आणि केळं पण शिजलेले आहे. त्यात 1 वाटी साखर घालते. मिक्स करून घेते. थोडंसं तूप घालते वरून आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा वाफ काढून घेते. आता झाकण काढलेलं आहे. त्यात वेलची पावडर आणि थोडंसं केशर घालते. मिक्स करून घेते. केळ्यांचा शिरा तयार आहे. इथे कढईमध्ये तूप घेऊन 1 वाटी रवा भाजून घेते. रवा भाजल्यावर ड्रायफ्रूट्स घालते आणि पुन्हा एकदा भाजून घेते. इथे 1.5 वाटी पाणी उकळून ठेवलेलं बाजूला ते घालते आणि झाकण लावून रवा शिजवून घेते. झाकण काढलेलं आहे. रवा शिजलेला आहे छान. त्यात 1 वाटी आंब्याचा पल्प घालते. चवीप्रमाणे साखर घालते.
मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजवून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. वरून थोडंसं तूप घालते आणि पुन्हा झाकण लावून घेते. पुन्हा 1 मिनिटाने झाकण काढल्यावर वेलची पावडर आणि केशर घालते. मिक्स करून घेते. आंब्याचा शिरा तयार आहे. इथे कढईत तूप घेऊन 1 वाटी रवा भाजून घेतलेला आहे. रवा भाजून झालेला आहे तर बाजूला काढून ठेवते. त्याच कढईत थोडंसं तेल आणि तूप मिक्स करते. त्यानंतर फोडणीला राई जिरं घालते. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालते. मिरच्या परतून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. थोडीशी हळद घालते आणि भाजून ठेवलेला रवा घालते. तेलावर परतून घेते. 2-3 मिनटं परतून झाल्यावर 2.5 वाटी पाणी उकळून ठेवलेलं ते घालते आणि चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. रवा छान फुलून आलेला आहे. त्यात 2 चमचे दही घालते. मिक्स करून घेते. पुन्हा झाकण लावून वाफ काढून घेते. झाकण काढून ओलं खोबरं घालते. तिखट सांजा तयार आहे. इथे कढईत तूप घेऊन 1 वाटी रवा भाजून घेते. रवा भाजल्यावर अर्धा वाटी ओलं खोबरं घालते आणि रव्याबरोबर भाजून घेते. खोबरं भाजून झालेलं आहे. आता इथे टोपामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घालून साखरेचा पाक करून घेते. अशा प्रकारे साखरेचा पाक झालेला आहे. भाजून ठेवलेल्या रव्यामध्ये साखरेचा पाक घालते. वेलची पावडर घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. 10-15 मिनिटांनी त्यात ड्रायफ्रूट्स घालते. मिक्स करून घेते आणि लाडू वळून घेते. अशा प्रकारे राघवदास लाडू तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.